So dear friend, today we are going to learn how to use no sooner than. अगदी अगोदरचे जे आपण व्हिडिओ पाहिले असतील ग्रामरचे त्याच ग्रॅमॅटिकल फॉर्म प्रमाणे हे सुद्धा आपण शिकणार आहोत. अगदी सोपं आहे. हाऊ टू यूज नो सूनर दॅन. त्याचे काही रूल्स आहे, काही नियम आहे. पहिला नियम की नो सूनर हे वाक्याच्या सुरुवातीलाच वापरावे. नो सूनर कुठं वापरावे? वाक्याच्या सुरुवातीलाच वापरावे. नियम नंबर 2 की ज्या वाक्यामध्ये आपण नो सूनर वापरत आहोत त्या वाक्यामध्ये जर दिलेल्या वाक्यात सुरुवातीला व्हेन असेल, ॲज असेल, ॲज सून ॲज असेल, हार्डली असेल, दो असेल असे शब्द काढून टाकायचे असतात. त्यानंतर तिसरा नियम, ज्या वाक्यामध्ये आपण नो सूनरचा वापर करत आहोत त्या वाक्यामध्ये जसं हार्डलीचे जे वाक्य आपण शिकलो, जे हार्डलीचे वाक्य बनवले त्या वाक्यांमध्ये जसं हार्डली नंतर हॅडच घेतलं तसं नो सूनर मध्ये सुद्धा नो सूनर नंतर हेल्पिंग वर्बच वापरावे. नो सूनर नंतर काय वापरावे? हेल्पिंग वर्बच वापरावे. मग हेल्पिंग वर्ब कोणते वापरावे? जे दोन वाक्य दिलेले असतात कंजक्ट करण्यासाठी त्यापैकी पहिल्या वाक्यातील जे पहिल्या वाक्यात आहे, जे पहिल्या वाक्यात आहे ते पहिल्या वाक्यातील हेल्पिंग वर्बच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मग समजा आता पहिल्या वाक्यात हेल्पिंग वर्ब दिलंच नाही, मग काय करायचं? पहिल्या वाक्यात हेल्पिंग वर्ब दिलंच नाहीये. नियम तर असा आहे की नो सूनर नंतर हेल्पिंग वर्बच घ्या. मग हेल्पिंग वर्ब कोणतं घ्या? पहिल्या वाक्यातलंच घ्या. समजा पहिल्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाहीच तर मग काय दुसऱ्या वाक्यातलं घ्यायचं का? त्याला कंजक्ट असलेलं दुसऱ्या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं का? नाही, दुसऱ्या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं नाही. पहिल्याच वाक्यातलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. आणि जर दिलं नाही आहे तर त्या पहिल्या वाक्यातील मेन वर्ब पाहायचं काय आहे. मेन वर्ब पाहिला की त्या मेन वर्बचा बघायचा काळ. मेन वर्बचा काय पाहायचा? काळ. आणि त्या मेन वर्बच्या काळानुसार जर प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्या आणि पास्ट टेन्स असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्या. पहा मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये आपण नो सूनर वापरत आहे त्या वाक्यामध्ये नो सूनर नंतर हेल्पिंग वर्बच यायला पाहिजे. नो सूनर नंतर हेल्पिंग वर्बच यायला पाहिजे. पण दिलेले नसेल तर, एक दिलेले नसेल तर पहिल्या वाक्यातील मेन वर्ब बघायचा, त्या मेन वर्बचा काळ पाहायचा. जर मेन वर्बचा काळ प्रेझेंट टेन्स असेल म्हणजे वर्तमान काळ असेल तर डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब घ्या. जर मेन वर्बचा टेन्स पास्ट टेन्स असेल म्हणजे भूतकाळ असेल तर डीड घ्या. त्यानंतर डीड घेतलं म्हणून वाक्यात होणारा बदल, क्रियापदात होणारा बदल त्याच्याशी पहिलं वाक्य लिहून टाका. पहिलं वाक्य लिहिल्यानंतर मग दोन्ही वाक्य जोडण्यासाठी दोन्ही वाक्याच्या मधात द्यान वापरा. काय वापरा? द्यान. दोन्ही वाक्याच्या मधात द्यान वापरायचा. आता दोन्ही वाक्याच्या मधात द्यान वापरताना समजा जर दिलेलं असेल त्या ठिकाणी ऑलरेडी अगोदरच्या वाक्यात व्हेनही असू शकतो, कॉमाही असू शकतो, फुलस्टॉपही असू शकतो किंवा बट असू शकतो किंवा अँड असू शकतो. हे अँड बट वगैरे सगळं काढून टाकायचं असते. हे काढून टाकावे. आणि शेवटचा नियम तोच जो अगोदर आपण ॲज सून ॲज आणि हार्डली वेन मध्ये शिकलोय. नंबर 6 की जर दिलेल्या वाक्यात सडनली, इन्स्टंटली, क्विकली, इमिजिएटली असे शब्द आले असेल तर हे सुद्धा काढून टाकावेत. सो एवढे नियम आपल्याला नो सूनर करताना लक्षात घ्यावयाचे आहेत. नो सूनर करताना पहिला नियम की नो सूनर नेहमी हे वाक्याच्या सुरुवातीला वापरावे. 2
जर दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला when, as soon as, hardly, though असेल तर ते काढून टाकावे. नो सुनर नंतर मात्र हेल्पिंग व्हर्बच घ्यावे. हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नो सुनर केलं परंतु नो सुनर नंतर हेल्पिंग व्हर्बच घेतलं नाही तर मित्रांनो तुमचं वाक्य चुकल्याशिवाय राहणार नाही. बोर्डाकडून त्याला मार्क किंवा तुमच्या शिक्षकांकडून त्याला मार्क मिळणार नाही. बिकॉज इट इज द रूल ऑफ नो सुनर दॅन. When we use no sooner than into the sentence, we have to use helping verb immediately after no sooner. And if we do not have used there, then it is wrong sentence. So, after the no sooner, we have to use helping verb. Which helping verb? Which is given into the first sentence. And if there is the absence of the helping verb into the first sentence, we have to see the main verb. What do we have to see? We have to see main verb into the first sentence. Look the main verb and look its tense. If the main verb is in present tense, then use do or does according to the subject. Do or does as a helping verb. And if the main verb is in the past tense, then use did as the helping verb. Then we have to use than to conjunct both sentences. Mean we have to use than between two sentences. त्या दोन्ही वाक्याच्या मधात thanचा वापर आपण करावा. दोन वाक्याच्या मधात जर when, comma, full stop, but, and हे असेल तर ते काढून टाकावं. आणि शेवटचा नियम की ज्या वाक्यामध्ये आपण नो सुनर वापरतोय त्या वाक्यात सडनली, इन्स्टंटली, क्विकली, इमिजिएटली असे शब्द आले तर ते आपल्याला काढून टाकायचे असतात. या ठिकाणी आपण काही उदाहरणं शिकू. Number 1, Antara came out from bathroom and saw Hughes. This sentence we are going to solve as using no sooner than. हे दिलेलं वाक्य आपल्याला no sooner ने सोडवायचं आहे. मग सोडवायचं कसं? आपल्या नियमाप्रमाणे. सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या वाक्यात सुरुवात कशाने करायची आहे? no sooner ने. म्हणून no sooner, no sooner, no sooner नंतर काय यायला पाहिजे? काय काय काय? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब जर नाही वापरलं की चुकलं. नो सुनर नंतर हेल्पिंग वर्बच यायला पाहिजे. नो सुनर नंतर हेल्पिंग वर्ब. ती कोणता? पहिल्या वाक्यात दिलं असेल तर. मग आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे अंतरा केम आउट फ्रॉम बाथरूम. इथे ऍड आहे म्हणजे इथून दुसरं वाक्य सुरू झालं. मग या वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे का? नाही. मग हेल्पिंग वर्ब नाही म्हणून कुठे बघायचं? मेन वर्ब कडे. मेन वर्ब काय आहे? केम. काय आहे? केम. त्याचा काय बघायचा? टेन्स. मग टेन्स कोणता आहे? पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स आहे म्हणून काय घ्या? डीड. काय घ्यायचं? डीड. मी नो सुनर डीड. मग पहिलं वाक्य लिहायला सुरुवात करा. नो सुनर डीड अंतरा. अंतरा. आता या केम मधलं डीड काढलं म्हणजे यातला पास्ट काढला तर उरलं इथं प्रेझेंट म्हणून कम. असा बदल करायचाच की जेव्हा मेन वर्ब मधून तुम्ही डीड काढता तेव्हा त्याचा प्रेझेंट टेन्स इकडे लिहायचा. का बरं? हे मी इथे समजून सांगतो. जसं प्लेड आहे, PLAYED. प्लेड म्हणजे काय? प्लेड म्हणजे प्ले प्लस ईडी. हा ईडी म्हणजे काय? तर हा ईडी म्हणजे डीड. हा ईडी म्हणजे डीड. म्हणजे प्लेड हे प्ले प्लस डीड असं असतं. प्ले प्लस डीड म्हणजे डीड प्ले म्हटलं तरी प्लेड होतं. याला असं उलट लिहितात. कसं? डीड प्ले झालं. प्लेड म्हणजेच डीड प्ले. प्ले डीड नाही लिहत. हा, डीड प्ले. हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचं. जसं वर्ड असेल, वर्ड. वर्ड मीन डीड वर्ड. डीड वर्ड.
जसं वेंट असेल, वेंट, आता याच्यामध्ये वेंट ईडी लागत नाही, कारण 3 प्रकारचे क्रियापद असतात. एक जी क्रियापद ज्याचं V2 आणि V3 हे सारखं असते, दुसरी क्रियापद ज्याचं V2 आणि V3 हे बिलकुल सारखं नसते, तिसरं की ज्याचे तिन्ही रूप सारखी असतात असं. आता यातलंच वेंट, वेंट म्हणजे डिड गो, डिड गो. जसं कट आहे, हे डिड कट, कटचं याप्रमाणे. सो आता यातलं आपण जर डिड घेतलं, जसं प्लेड असतं तर प्लेड मधलं डिड घेतलं तर उरलं काय, प्ले. जसे इथं केम आहे, केम म्हणजे काय, केम म्हणजे डिड कम, प्ले म्हणजे डिड कम. यातलं आपण डिड इथं घेतलं तर उरलं काय, कम. ही बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ओके. सो दिलेल्या वाक्याचं आपण नो सुनर करत आहोत. नो सुनर कसं वापरायचं ते शिकत आहोत. सो सेंटेन्स इज गिवन, Antara came out from the bathroom and saw thieves. In this sentence we are using no sooner. So how do we use no sooner? Use no sooner at the beginning of the sentence. Then use helping word. Use helping word. In the given sentence there is nothing helping word, so we see at the main verb. And after seeing the main verb we find that the main verb is in the past tense, so we used here did as a helping verb. Then come. नो सुनरने वाक्यात सुरुवात केली, मेन वर्ब पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे डीड घेतला. पहिलं वाक्य सब्जेक्ट, मेन वर्ब, उरलेलं पहिलं वाक्य आउट फ्रॉम बाथरूम, बाथरूम, फ्रॉम बाथरूम. आणि या ठिकाणी दोन्ही वाक्याच्या मधात आता काय वापरायचा, द्यान. दुसऱ्या वाक्यात सुरुवाती सब्जेक्टनेच व्हायला पाहिजे, ॲज सून ॲज आणि हार्डली प्रमाणे. मग या ठिकाणी सब्जेक्ट दिला नाही, मी कोण आहे मग सब्जेक्ट, पहिल्या वाक्यातला सब्जेक्ट त्या ठिकाणी घ्यायचा. अंतर आहे, अंतराचं प्रोनाउन काय येईल, शी, काय येईल, शी. आणि मग उरलेलं वाक्य सो अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यात नो सुनरचा वापर केलेला आहे. कसा केला, दिलेल्या वाक्यात सुरुवात नो सुनरने केली, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतले, दिलेल्या वाक्यात नव्हते म्हणून मेन वर्ब करून घेतले, त्यानंतर मेन वर्ब मध्ये बदल केला, त्यानंतर दोन्ही वाक्याच्या मधात द्यान वापरला, सब्जेक्ट नव्हता म्हणून त्या ठिकाणी सब्जेक्ट घेतलं आणि दिलेलं वाक्य नो सुनरने आपण पूर्ण केलं. दुसरं वाक्य या ठिकाणी आपण बघणार आहोत. As soon as he saw a tiger, comma, he ran away. हे वाक्य हे as soon as ऑलरेडी दिलेलं आहे. या वाक्यात आपल्याला नो सुनर वापरायचं आहे. as soon as he saw a tiger, जसा त्याला वाघ दिसला, पण थांबते आपणच नाही थांबत, ही ran away, तसाच तो पळाला. या वाक्यामध्ये आपल्याला नो सुनरचा वापर करायचा आहे. तर कसं, we have to use no sooner at the beginning of the sentence. अगदी वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर वापरा. नो सुनर वापरलं, नो सुनर नंतर हेल्पिंग वर्ब घ्या. इथे सुद्धा हेल्पिंग वर्ब नाही म्हणून मेन वर्ब बघा, मेन वर्ब आहे स. मग स कोणत्या टेन्स मध्ये आहे, पास्ट टेन्स मध्ये आहे. सी चा तो पास्ट टेन्स आहे म्हणजे स या प्रकारे होईल, डिड सी. स म्हणजे डिड सी. मग यातला मेन वर्ब या ठिकाणी येईल डिड. मग पहिलं वाक्य ही सॉचं या ठिकाणी वर्तमान काळी रूप झालं सी. अ टायगर, टायगर. इथे कॉमा आहे, मग दोन्ही वाक्याच्या मधात जर कॉमा दिला असेल तो काढून टाकायचा आणि कंजंक्शन काय वापरायचं, द्यान. दोन्ही वाक्य जोडण्यासाठी द्या आणि दुसरं वाक्य लिहून टाका, ही रॅन अवे, ही रॅन अवे. अगदी सोप्या पद्धतीने हे वाक्य सहज करता येतं. जसं दिलेलं वाक्य होतं as soon as he saw a tiger he ran away. या वाक्यात आपण नो सुनरचा वापर कसा केला,
नंबर 1, दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला आपण नो सूनर वापरला. त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब घेतला. हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब मध्ये योग्य तो बदल केला. त्यानंतर दोन्ही वाक्याच्या मध्ये दॅन वापरला आणि उर्वरित सगळे वाक्य जसंच्या तसं आपण लिहून टाकलं. तिसरं वाक्य या ठिकाणी आपण बघणार. when they were learning in the class, comma, teacher scolded. टीचर स्कॉल्डिंग. हे वाक्य या वाक्यात आपल्याला आता नो सूनरचा वापर करावयाचा आहे. मग आपण शिकलेल्या नियमाप्रमाणे वेअर अँड हाऊ वी हॅव टू यूज नो सूनर दॅन. फर्स्ट, दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला नो सूनर वापरा. आता इथे दिलेल्या वाक्यात सुरुवात वेन ने झालेली आहे, ते वेन काढून टाका. जसं आपण इथे ॲज सून ॲज ने झाली होती, ॲज सून ॲज काढलं त्याच्याऐवजी काय वापरलं? नो सूनर. तसं आता दिलेल्या वाक्यात सुरुवात कशाने झालेली आहे? वेन ने. हे वेन काढून टाका आणि त्याच्याऐवजी वापरा नो सूनर. वापरलं. नो सूनर नंतर काय यायला पाहिजे? हेल्पिंग वर्बच यायला पाहिजे. या नो सूनर नंतर इथे हेल्पिंग वर्बच यायला पाहिजे. मग दिलेल्या वाक्यात आहे का? हो, या वाक्यात आहे. काय आहे? वेअर. म्हणून या ठिकाणी वेअर. वेअर हे हेल्पिंग वर्ब आहे, ते घेतलं. त्यानंतर पहिलं वाक्य, दे लर्निंग in the class. आता इथं दोन्ही वाक्य कॉमाने जोडलेली आहे, तो कॉमा काढा. त्याऐवजी काय वापरा? दॅन. दुसऱ्या वाक्यात सुरुवात सब्जेक्टने इथं ऑलरेडी टीचर आहे, म्हणून टीचर स्कॉल्डिंग. टीचर स्कॉल्डिंग. असं कोणतंही वाक्य आपल्याला आलं तरी आपण त्या वाक्यामध्ये नो सूनर वापरू शकतो. कसं वापरायचं? जसं या तिसऱ्या वाक्याकडे बघा. when they were learning in the class, teacher scolded. The given sentence was started with when. We removed when and used no sooner instead of. Then we used where as a helping verb. Then we wrote the first sentence. We use them as a conjunction to join these both sentences. This way, we use no sooner into the given sentence. I hope, मला आशा आहे की या पद्धतीने तुम्हाला ते समजलं असेल. अधिक शिकण्याकरता त्या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरणं टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता, सोडून पाहू शकता किंवा माझ्या ग्रुपवर व्हिडिओ लिंक करत असताना किंवा शेअर करत असताना त्या ठिकाणी शोध एक्झाम्पल्स असेल, त्यामध्ये तुम्हाला ही उदाहरणे सुद्धा दिसेल. सो गाईज, वी लर्न टुडे हाऊ टू यूज नो सूनर. थँक्स.